हाय हाय. हॅलो सर, व्हॉट वुड यू हॅव टू लाईक? कसला वाटणं पॉट एवढा महाग? हा 2 महिन्याचं राशन येईल माहितीये का? जा तू नंतर मागवतो जा. थँक्यू सर. हे अर्जुन, हु इज शी? आय डोंट नो. ते फक्त बोलली बसतो. मी काय बोललो? हु इज शी? कोण आहे ती? आय डोंट नो. अरे ते फक्त बोला, मला बोलले बसतो का मी इकडे. तूच आहे ना जो चॅट करत होता फिंडर ऍप वरती? हाय. यू आर नॉट विनायक? नो. व्हॉट? या आय एम नॉट. ए परी, विनायक. तू आहे हा विनायक? बस. अरे कौशी वाट बघते तुझी. अक्कल माशे कायला काय मागू बोल. हॅलो 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 हॅलो, आय एम टॉकिंग टू यू. अरे मी तुझ्याशी बोलते. अरे सॉरी, मला वाटलं फोनवर बोलते. अरे माणूस समोर बसले तर हॅलो हॅलो काला करतस? डायरेक्ट बोल ना. अक्कल माशे तिकडं कुठं जाते? काकेत गलसा ना गावाला वलसा. सिरियसली? पांढरी पाले हा तू. हॅलो सर. हॅलो मॅम, व्हॉट यू वॉन्ट? वन माचा. अरे धरा जरा लाजा. चहा सोडून पिता तुम्ही माचा. चहा घेऊन ये जा. चहा घेऊन ये. ती जपानची लोक ती खातान का आपलं जेवण? ती खातान का डाल भात? आपण कशाला त्यांचा माचा ना पाचा खायचा? ओ माय गॉड, काय आहे? रवीच्या गँगचा कोयता आहे. रवी आमचा जानी दुश्मन आहे. रवीच्या गँगच्या पोरांना आमच्या गावातल्या पोरांनी मारला होता. ते बोलले होते आमच्या एरियामध्ये तुमच्या एरियातलं कोण पण पोरे आला ना डायरेक्ट उभा कापून टाकू. मला वाटतं रवीच्या गँगची पोरा इथेच असतील. आईच्या गावात रवीची गँग. मागे का लागले? अरे मागे लागणार नाही का? त्यांच्या पोरांना आम्ही मारला होता. मॅटर चालू होता. त्याचा डोका फुटले ब. तो मीच बोलले. साल्याने एकटा सापडलो ना मी. काटा काढील. पोरांना बोलू दे. हॅलो राहू दे. मॅटर. अरे एक मिनिट थांब. फोन आले. आईचा फोन आहे. थांब ना. हॅलो आई बोल. यातना भेंडीची भाजी घेऊन ये. भेंडी हा आहे. किती पाहिजे? 1 किलो बघ. अच्छा 1 किलो. भेंडी कितीला आहे? हा थांब. आई जरा बिझी आहे मॅटर मध्ये. तू पटकन घे नाही तर तू जाऊन घेऊन ये ना. काला कशी येतात हिलाला कसं पाहिजे तुला? हा ठीक आहे. एक मिनिट. 30 रुपये आहेत का?
हे भाई हे आपल्यातली भाई सॉरी वहिनी आई भारी वाटतंय भाई तुम्हाला बघून मला कॅरमची आठवण आली. कॅरम कार अरे ते गोरी संगती नाही काली संगती ना. सॉरी भाई तुम्ही जा मी मॅटर सांभाळून घेते अख्खा. तुमचा बरोबर लगीन बेगीन होणार आहे ना काही नाही मी बघताय तुम्ही जा भाई. मला मॅटर संपलं मेसेज कर रात्री बसू हा आपण चायनीज बसू बाय. अरे नमस्कार साहेब, तुम्ही का आलात? बाबा कसे आहेत? काय साहेब करता तुम्ही? गुंड आहे गुंड तो. चल पटकन पैसे काढ पेट्रोलचे. तुझ्यामुळे पेट्रोल संपले गाडीतलं माझ्या. पैसे पटकन पैसे काढ, पेट्रोलचे पैसे दे. हो मॅडम असे काय बोलता? साहेब पैसे तुमच्याकडून नाही ना साहेब. कशाला घाबरताय तुम्ही? घ्या पैसे पटकन त्याच्याकडून. नाही साहेब नाही, मला पाप लागेल हो साहेब. तुमच्याकडून कसे पैसे घेऊ मी? पटकन पैसे घ्या. नाही नाही साहेब नाही, मला पाप लागेल हो साहेब. नाही माफ करा साहेब, मी पैसे नाही घेणार. पैसे तुम्ही नाही बाबा माफ करा, पैसे वगैरे काय नको मला. अरे नाना हो नाना पैसे घ्या ना. हो कसे पैसे घेणार साहेब? तुमच्या पप्पांचा पेट्रोल पंप आहे आणि तुमच्याकडून मी पैसे घेतले तर मला पाप लागेल. अरे पाप लागेल घे ना, आमच्या सेव्हिंग अकाउंट मधून आमच्याच करंट अकाउंटला जाणार आहे. तुम्हाला काय त्रास आहे का? आता एक काम करा, तिच्या समोर मला साहेब बेब बोलू नका, डायरेक्ट पैसे घ्या. हा आणि ती जशी वागते तशी वागा. मला साहेब बेब बोलायची गरज नाही. तिला माहिती नाही आपला पेट्रोल पंप आहे. ठीक आहे. ए काय रे, मॅडम बरोबर बोलल्या, पैसे द्यायचं. पेट्रोल भरलंय ना मग पैसे द्यायचं. तुझ्यासारख्या भरपूर गुंडा बघितलं रे. मला शहाणपणा शिकवतं काय रे? मी पण बडे 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 काम करून आलोय आणि तू मला शिकवतं रे. मॅडम तुम्ही एकदम बरोबर बोलला ना. हे बघा पैसे घेतलेत मी याच्याकडून आणि असे गुंड, अरे हट, अशा गुंडांना कोण घाबरतंय? चल बस पटकन. चल निघ, चल चल जाऊ का? चल चल निघ, चल. चल चल बस तुझ्या पटकन. बापाचा पेट्रोल पंप नाही येते, समजलं का? काढून टाकेन तुला इथे. पैसे घेतले चल. अरे जाम बघितले रे तुझ्यासारखे. अरे खूप पाठवले रे, गेले पण. थांबव इथं थांबव. थांब मी आलो. काय तुझं? कुठे गेलेलं तू? काय नाही चल. काय नाही कुठून पैसे घेऊन आलाय तू? एक मिनिट इथं थांबव. काय सारखं थांबवलं तू? आलो थोडा काम. तू थांब जरा. आलो. काय चाललंय याचं? एवढे पैसे तू कुठून घेऊन आला? एवढे पैसे थांब. काय चाललंय तुझं? तू कुठून एवढे पैसे घेऊन येतोय? थांबव. काय झालं? परत कुठे चालला तू? थांब मी आलो. काम आहे माझं. काय चाललंय याचं? काय चाललंय याचं? मला ना आता बघावंच लागेल नक्की हा एवढे पैसे कुठून घेऊन येतोय. नमस्कार. ते पप्पाही पाठवला भाडा घ्यायला. अरे भाऊ एवढा? हा 2 वर्षाचा वर्षाचा आहे. एवढी काय द्यायची गरज होती? अडचणीमध्ये असल्यामुळं नाही देऊ शकलो भाडं. अरे पण भाऊ आम्ही मागलाच नव्हतं तुमच्या जवळची. 2 वर्ष काय 4 वर्षांनी दिला असता तरी चालला असता आणि नसतं दिलं तरी पण चालला असता. आणि एवढे दिवस थांबले खूप. काय नाही असं तरी.
श्रीमंत मुलगा पाहिजे होता ज्याच्या पैशावर मी मजा मारेन, पण हा तर हप्ता वसुली करणारा चोर निघाला. अडचणीमध्ये असल्यामुळे ते भाडं लांबलंय आमच्याकडे. कमी पण घेता. पण पाहिजे तर तुम्ही घ्या. मला पाहिजे तर फक्त या महिन्याच्या पप्पाला सांगतो मी 2 वर्षानंतर द्या. खरंच खूप चांगले आहेत साहेब, तुम्ही आमच्यासाठी समजून घेतलं. एवढ्या अडचणीमध्ये पण तुम्ही आम्हाला समजले. चालेल चालेल ठीक आहे चला. हा पप्पा. हा नवी मुंबईच्या सगळ्या सोसायटीमधून भाडा गोळा करून झालेला आहे माझा. हां आता फक्त त्या मुंबईचे फ्लॅट राहिलेले आहेत तेवढे तुम्ही बघून घ्या. बाकी किती एक 7-8 फ्लॅटमधून मी माझा भाडा गोळा केलेला आहे. आता बघा तुम्ही. पण एक मिनिट फादर करतो पण. ए बाई, अरे इथे एक गोरी एक हॉट पोरगी उभी होती माझी वाट बघत. कुठे गेली? कोण हॉट पोरगी? तुझ्या बरोबर हॉटपोर तो बार बघलास का तुझा? काही पल मस्त मस्त तुझ्या बरोबर हॉटपोर बाबा. परी फायनली तुला श्रीमंत नवरा भेटला. आता मस्त फॉरेन ट्रिप, शॉपिंग अँड ऑल. आता मस्त मजा मारण्याच्या पैशावरती. परी 500 का करतो भाई? हॅलो हो मॅडम. हो मॅडम, साहेबांना सांगून मला परत नोकरीवर ठेवायला सांगा ना मॅडम. अरे कोण साहेब? आमचे ते साहेब नाही का तुम्ही पेट्रोल भरायला आलेले ते विनायक साहेब. कोण विनायक साहेब? तुम्ही आले होते नाही का गाडीवर, त्यांच्या स्कूटीवर बसून आले होते तुम्ही, ते मागे बसले होते. अरे तो तर हप्ता वसुली करणारा गुंड आहे. तो प्रत्येकाच्या घरी जाऊन हप्ता वसूल करतो. नाही मॅडम, तो हप्ता वसुली नाही करत. हा पेट्रोल पंप पण त्यांचाच आहे. अरे नमस्कार साहेब, तुम्ही का आलात? बाबा कसे आहेत? काय साहेब साहेब करता तुम्ही? गुंड आहे गुंड तो. चल पटकन पैसे काढ पेट्रोलचे. तुझ्यामुळे पेट्रोल संपले गाडीतलं माझ्या. पैसे? पटकन पैसे काढ, पेट्रोलचे पैसे दे. अहो साहेब, पैसे तुमच्याकडून कसे पैसे घेऊ मी? पटकन पैसे घ्या, दे त्यांना पैसे. नाही साहेब, नाही नाही नाही. आणि ते भाडे घेण्यासाठी दर महिन्याला तिकडे जातात बिल्डिंग मध्ये त्यांच्या. काय? परी. आणि मला साहेबांनी बाजूला नेलं आणि त्यांनी सांगितलं की मला तिच्या समोर साहेब नको बोलू, म्हणून मी त्यांना साहेब नाही बोललो. आणि सांगाल ना मॅडम? हो मॅडम, हो मॅडम, तुम्ही सांगा. हो मॅडम. मॅडम बेबी, तुम्हाला विचारत होतीस ना की मला कुठे घेऊन चाललात? कुठे? चल, तर तुझ्यासाठी मी आज फ्लॅट बुक करणार आहे. सिरियसली? हॅलो मॅम. हॅलो सर. माझ्याकडे ना सगळ्यात प्रीमियम, सानपाडा नाही तर नवी मुंबईचा सगळ्यात प्रीमियम अपार्टमेंट, प्रीमियम टावर आहे आपल्याकडे. वेलकम टू सॅम्पल फ्लॅट. फर्स्ट ऑफ ऑल, दिस इज अ प्रीमियम 3 BHK इन अ होल नवी मुंबई. कसा वाटला मॅम तुम्हाला? सर कसा वाटला तुम्हाला? प्लीज. परी फायनली तुला हवं तेच झालं. मेहनत न करता इतका लॅविश फ्लॅट, तो पण 3 BHK. आम्हाला फ्लॅट्स तर सर्व आवडलेत, पण फ्लॅटचे रेट काय आहेत? ओके, आपला जो 1 BHK आहे ना 1,25,00,000. 2 BHK आहे 1,50,00,000. आणि जो 3 BHK 1,65-70 पर्यंत आपण तो विकतो सर. दॅट्स ग्रेट. इट्स टू रिझनेबल. थँक्यू. 3 BHK जरा जास्त महाग आहे. तुम्ही एक काम करा, आम्हाला 1 BHKच दाखवा. आपलं काही ठरलं नव्हतं. 1 BHK घ्यायचंय घरून. प्लीज. एक्सक्यूज मी. शुअर सर, शुअर. तू थोडं बावळट आहे का रे? आपण इथे 1 BHK बघायला आलोय. 1 BHKच बघणार. तू साधं 3 BHK पण अफोर्ड नाही करू शकत आहे? शक्यच नाहीये ते. तितकं लोन नाही होणार आहे मला. आता गाडी वगैरे हे कसं काय घेतलं? गाडी आपली लोनवर आहे, तुला माहिती आहे ना. तू सगळ्या गोष्टी लोनवर घेतो म्हणजे तुझ्याकडे काहीच पैसा नाहीये? मी फक्त जॉब करतोय मॅनेजरचा, कंपनी माझी नाहीये. आपण घेतला तर 2 BHK किंवा 3 BHKच घेणार आहे. सर, आय हॅव अ सोल्युशन फॉर यू. आपल्या साईटचे जे हेड नाही तर ओनर, जे फक्त नवी मुंबईमध्ये अप्रॉक्सिमेटली ऑलमोस्ट 70 ते 80 बिल्डिंगचे ओनर येते.
जर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकाल तर डेफिनेटली तुम्हाला एक खूप अट्रॅक्टिव्ह प्राइस भेटेल सर, फॉर शुअर. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही त्यांना भेटून द्या आम्हाला एकदा. शुअर, मला फक्त 2 मिनिटं द्या, मी बघतो ते अवेलेबल आहे का अगोदर, नंतर मी तुम्हाला सांगतो की ते अवेलेबल असतं, आपण त्यांना भेटू. किती फ्लॅटचा रेशो आहे आपला आणि किती फ्लॅट आज सेल झाले? 15 अपार्टमेंट 3 BHK झाले, 12 अपार्टमेंट 2 BHK झाले आणि 11 अपार्टमेंट 1 BHK झाले. टोटल मोठं 260 कोटीचा बिझनेस झाला आपला. सर ऐका ना, एक पार्टी आलेली आहे, हस्बंड वाईफ, ते लोक 3 BHK बघत आहेत, पण त्यांचा बजेट थोडा कमी आहे, तर थोडं तुम्ही काही नेगोशिएशन, काय तुम्ही डिस्काउंट देऊ शकता का? मॅनेजर या बायका बापचा जवळ राहतील 1 रूम किचन मध्ये, नवऱ्या जवळची मागतात 3 BHK. अवघड जागेचा दुखणा, काय गरज आहे का? अरे घेते नवरा, घ्या ना त्याजन, राहना काला पाहिजे 3 BHK. कुठे? इथेच आहे सर, इथेच. बापूस जाऊन आलो बापा. परी 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 काय केलंस? आगरी गावाला बिल्डर सोडून या 1 BHK वाल्याच्या मागे लागलीस. राकेश, हीच ती पार्टी सर. बसायला सांगा. बसा मॅडम, बसा. बस ना, का उभी आहे तू? हीच ती पार्टी. सर, तो तेवढा 3 BHK फ्लॅट 1 BHKच्या रेटमध्ये मिळाला ना तर खूप उपकार होतील हो तुमचे. कुठं कामाला आहे तुम्ही? मी मॅनेजर आहे सर. किती पगार आहे? मला साधारणतः 1 लाखपर्यंत असेल. रमेश, आपल्या मागच्या महिन्याच्या लाईटीचं बिल किती होता घरचा? 1,50,000. हे असे मॅनेजर आहे ना, आम्ही असे ठेवतो. आमच्या साईटवर इकडून तिकडून मॅनेजर फिरतात. पोऱ्या झाला तर बिल्डर, पोर झाली तर नगरसेविका. ठरलेलाच आहे ना. पण काही लोकांना आम्ही गावठी वाटतो. शहाजानी त्याच्या मेलेल्या बायकोसाठी ताजमहाल दान केला, पण यो विनायक माली त्याच्यासाठी मेलेल्या गर्लफ्रेंडसाठी 3 BHK दान करील. चावी आणा. इथे. हा सर. काय झालं? झाली का डील? हो झाली ना. कितीला? फुकट. काय? अहो साहेब, शहाजानी त्यांच्या मेलेल्या बायकोसाठी ताजमहल जसं दान केलं, आपल्या छोट्या मालकांनी पण त्यांच्यासाठी मेलेल्या गर्लफ्रेंडसाठी 3 BHK दान केलं. त्याच्या बापाची एकट्याची प्रॉपर्टी आहे काय ती? इन्व्हेस्टरचे पैसे लागलेले आहेत. त्या आईला त्या मेल्याच्या. कसली वाट दिसतंय.
म्हणून नाही बोलली. अरे फ्लॅट फुकट यायला का तुझी बापाची प्रॉपर्टी आहे, इन्व्हेस्टर त्याचे पैसे लागलेले आहेत. हा त्यांना काय उत्तर देऊ? पप्पा तुझी वाट लावून तुला मी पप्पा मी दिला आता. पप्पा दिला मी आता. दिला पहिलं जाऊन चावी घेऊन ये जा. फुकट यायला काय आपण जागीरदार लागून गेला. हा एवढं एकदा मी दिलेल्या गोष्टी परत नाही मागू शकत. तुझी वाट लावून दे. आई पप्पा 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 कसं परत मागू? पप्पा कसं मागू परत? नाही देणार आता, तो घेऊन गेला असतील ते. मला वाटलं तो घेतील म्हणून मग येतो. पप्पा 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 हे बघा पप्पा, एकदा तीर बाणातून सुटला ना तो परत नाही जाऊ शकत. तोडते मी.